नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. एकनाथ शिंदेने दंड थोपटले, सीएम फडणवीस मैदानात उतरणार. जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट, महायुतीत विरुद्ध महायुती सामना. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने आता सहकारी क्षेत्राच्या चौकटी पलीकडे जाऊन थेट महायुतीतील राजकीय शक्ती प्रदर्शनाचं रूप धारण केलं आहे. सर्वपक्षीय सहकार पॅनलला पाठबळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटून पहिल्यांदाच मैदानात उतरले आहेत. दुसऱ्या बाजूला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनल आहे. त्यामुळे ही निवडणूक आता महायुती विरुद्ध महायुती अशीच बनली आहे. दरम्यान या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकार्याची भूमिका बजावणार की परिवर्तन घडवणार याकडे लक्ष लागलं आहे. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 27 जूनला पार पडणार आहे. अवघ्या 3-4 दिवसावर मतदान आले असताना वेगवान हालचालींनीही जोर धरला आहे. सहकार विरुद्ध परिवर्तन या दोन पॅनलमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचारात आतापर्यंत स्थानिक नेते आघाडीवर होते. मात्र मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सहकार पॅनलच्या समर्थनार्थ भूमिका जाहीर केल्याने या लढतीत नवे राजकीय वळण आलं आहे.